स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. काय मस्त पाऊस पडून गेला नाही. अंधार ओला चिंब सतारीचे सूर आणि सोबतीला आपलं अगदी आवडतं माणूस आपल्या जवळ. दिस इज हेवन. तुला नाही असं वाटत? खरं सांगू, तू इतके डिफिकल्ट शब्द वापरतोस ना, मला पुष्कळ वेळा तू काय म्हणतोस ते कळत नाही. ओके ओके, शब्द समजत नाहीत तर ठीक आहे, पण शब्द वाचून बोलले तर कळत. खरं सांगतो रिचा, दिवसभर त्या दगड माती सिमेंटच्या गरडात असतो ना, जीव नुसता घुसमटून जातो. असं वाटतं की इथंच येऊन राहावं या शांत हिरव्या गर्दीत मस्त. हो ना, बॅड आयडिया, पण नेहमीसाठी नाही. वीकेंड्स म्हणून, चेंज म्हणून फाईन. ओके ठीक आहे, वीकेंड्सला येत जाऊ. तुला सांगतो रिचा, माझं एक स्वप्न होतं की शहरापासून दूर असं डोंगराच्या कुशीमध्ये हिरव्या गर्दीमध्ये एक घर बांधायचं. दिवसभरच्या धबडग्यातनं दूर येऊन इथं राहायचं. अण्णामाईंना त्यांचे कोकणातले दिवस आठवावेत ना म्हणून हे घर बांधलं. तुला सांगू रिचा, ज्यावेळेला हे घर बांधलं आणखीन त्याचे पेपर्स अण्णांच्या ताब्यात दिले ना, त्याला त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. म्हणजे हे घर अण्णांच्या नावावर आहे? हां, पण शशांक, अरे जागा तू घेतलीस, बंगला तू बांधलास, आणि मग तो अण्णांच्या नावावर कसा? कमान रिचा, मी आणि अण्णा काही वेगळे आहेत का? असं तुला वाटतं? म्हणजे उद्या अण्णांच्या मागे देवयानी आणि सिद्धार्थ सुद्धा बंगल्यावरती हक्क सांगू शकतात. काहीतरीच काय. मी बोलते ना शशांक, ते तुला नेहमीच काहीतरीच वाटत असतं. प्रॉब्लेम मध्ये येशील ना तेव्हा कळेल. रिचा, ती माझी धाकटी भावंड आहेत. मान्य आहे ना, पण त्यांच्यावरती आंधळ प्रेम करायची काहीच गरज नाहीये. अरे ट्राय टू बी प्रॅक्टिकल. व्यवहार ज्ञान शिक. म्हणजे काय करायला हवं मी? अरे सिंपल आहे, हे घर स्वतःच्या नावावर करून घे. काहीतरीच बोलू नकोस. आणि अण्णांना काय सांगू की हे घर मी बांधलंय म्हणून माझ्या नावावर करून दे म्हणून? हो शशांक, मग बिघडलं कुठे? हे बघ, मला असलं काहीही जमणार नाही.
ओके, मी बोलते. रिचा, अरे तुला जमणार नाहीये ना, ठीक आहे, मी अण्णांना सांगते की हे घर माझ्या नावावर करा. रिचा ही ना, पुरे झालं, पुरे झालं. अरे चिडायला काय झालं? मी तर म्हणणार होते की आपण अण्णांना विल करायला सांगूया, म्हणजे आपली वाटणी आपल्याला मिळेल. डोकं फिरलंय तुझं? हो, तुझ्याशी लग्न केलं ना तेव्हा खरंच माझं डोकं फिरलं होतं. कारण तेव्हा मला माहिती नव्हतं ना की हे असं असेल, बडा घर आणि पोकळ वासा. रिचा, रिचा तू माझ्या पैशाकडे बघून लग्न केलंस? शरम नाही एवढं बोलायला असं? प्लीज डोंट एव्हर स्पीक टू मी इन दिस टोन अगेन. आय विल नॉट टेक इट. लाईट गेली वाटतं. हां, चला आपलं नशीब पण थोर आहे. नेमकी आजच लाईट जायचं होते. बस ना. असलं अंधार असलं की काहीतरीच वाटतं ना एकदम. म्हणजे कसं? चांगलं का वाईट? मला तर आवडतो बा अंधार. आपणही आपल्याला दिसून नये असा काळा मीठ टक्कर अंधार असावा. छे काहीतरीच काय. हा, असा एखादा कंदील असावा, नाहीतर एखादी मेणबत्ती मिणमिणती आणि आजूबाजूच्या गर्द झाडीमध्ये दडून बसलेला सांदी फुटीतून दडलेला अंधार. और रोमॅन्टिक. रोमॅन्टिक असलं भीती वाटते. भीती भीती वाटते. हां, मग तुला आमच्या आजोळी न्यायला पाहिजे कोकणात. भीती म्हणजे काय असतं ते कळतं. म्हणजे मस्तपैकी उंच उंच माडांच्या सावल्या, सोबतीला समुद्राचा गूढ गंभीर आवाज, आणखीन भूतांच्या गप्पा. नको ना सर. का भीती वाटते भूतांची? हो हो. नाही म्हणजे आमच्या फार्म हाऊसच्या आजूबाजूला आहेत काही भूतं आहेत. सर खरंच सांगताय का? आता इतकं लांब फार्म हाऊस आहे म्हटल्यानंतर असणारच ना. सर प्लीज चेष्टा नका करू. मला मला जाम भीती वाटते. अरे वा वा वा. बघा आमच्या ऑफिसमधली शूर झाशीची राणी बघा. काही झालं की तलवार उपसणारी आणि कोणतो नगर विकास मंत्र्याचा मुलगा त्याच्याशी लढणारी. बघा बघा म्हणा बघा, भूताला घाबरणारी, अंधाला घाबरणारी ही वीरांगना. सर आता बास ना प्लीज. नाहीतर मी काही बोलणार नाही. मी आता आज जाते. अरे बापरे, ही भयंकर भीती झाली. म्हणजे भूतापेक्षाही भयंकर. नाही नाही, ते परवडणार नाही. नको, विषय बंद. झोप येते. दिवसभरच्या प्रवासात दमा झालाय. जा जाऊन झोप. सकाळी लवकर उठून निघूया आपण. ठीक आहे? ओके. गुड नाईट सर. गुड नाईट. सर मी तो कंदील घेऊन जाऊ? अगं भूत आत येत नाही. जा घेऊन जा.
झाली का तयारी? झालीच म्हणायची. चला निघायचं मग. तुम्ही म्हणाल तसं. हे एवढ्या बॅगा? ह्याच्यातली एकच बॅग आमच्या कपड्यांची आहे सौरभ. बाकी सगळं सामान आहे ह्यांच्यासाठी घेतलेलं, अभि आणि आशूसाठी. पण एवढं काय आहे ह्याच्यात? इतके महिने पोरांना जे काय खाऊ घालू शकलो नाही ना ते सगळं घेतलं आम्ही. इकडचं मेथकूट, इकडच्या कोल्हापुरी बाकरवड्या, तांबड्या रश्श्याच्या भाजीचा मसाला, सगळं काही. काय झालं? नाही, माझ्या मामा कुठे गेल्या? मामा होते आता इथे. अरे, हे म्हणजे नॉर्मल आईसारखं वागायला लागलात तुम्ही मामा. म्हणजे काय, इथून तिथून आई सारखीच. अशूचे डोहाळे आम्ही करू शकतो नाही. आता गेल्यावर त्यांच्या आवडीचं काहीतरी करून घालू ना त्यांना. कनिनिकासाठी काही कपडे पण घेतले तर मी. कपडे मिळतात मामा लंडनला. पण खणाचा परकर पोलका आणि कल्पना साडी जर तिथे मिळत असेल ना सौरभ, तर आत्ता आम्ही आमची बॅग रिकामी करून देतो. ओके ओके, हे सगळे कपडे घालून तिचे फोटो काढा आणि मला घेऊन या दाखवायला. हो हो नक्की. आणि तिकडे पोचल्यावर लगेच फोन करा मामा. आणि तुमच्या तब्येतीची काळजी घ्या सौरभ. कामाच्या नादात खाण्यापिण्याची आबाळ करू नका. आणि हो, रात्रीचं ड्रायव्हिंग करायचं नाही, आम्हाला काळजी वाटेल तिथे. चला निघूया का, आपल्याला उशीर होईल. खबर ती बॅग घ्या. गुड मॉर्निंग. काय काम सर? झाला का पोर्शन पूर्ण? झाला का? हो सर, खूप मागे पडलाय. कव्हर करायचा प्रयत्न चाललाय. आता एक स्ट्रोक येतो. नाही, खरं आहे, ते कव्हर केल्याशिवाय शिकवल्याचं समाधान नाही मिळत. खरंय सर. सर, सोनवणे सरांचं कळलं का? काय झालं त्यांना? झालं काही नाही, झालं काही नाही. ते मुदतपूर्व निवृत्ती घेतली. निवृत्ती? निवृत्ती घ्यायला त्यांच्याकडे शिकवण्याची वृत्ती कुठे होती? पण हो, असं काय करताय सर? शिकवायचं ना ते. हा, शिकवायचं ना, पण क्लासेसमध्ये. कॉलेजमध्ये शिकवण्यापेक्षा क्लासेसमध्ये शिकवून पैसे कमवण्याकडे जास्त लक्ष द्यायचं. जाऊ दे ना सर, आपल्याला काय करायचं? तुम्हाला सांगतो कामच सर, मी हजारदा ठरवतो की त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण त्यांचं नाव निघालं ना की आपोआप तोंडातून काहीतरी बाहेर पडतंच. हरकत नाही सर, आपल्या आपल्यातच बोलतोय ना आपण. चालतं. ठीक आहे, करा म्हणा आराम. आराम? हा, प्रायव्हेट क्लासेस घेणार आहेत ते. वाटलंच मला. मग ते उगाच चालले का काय निवृत्तीवरती? चल, वेळेत पोचूया. हॅलो. हा पूनम. हॅलो, कुठे आहात तुम्ही? हा, निघालोच होता. ओ, आय थॉट सो. आणि म्हणूनच मी तुम्हाला सेलवर फोन केला. रिचा कशी आहे? काल संध्याकाळी तिच्यावर कोण होतं? संध्याकाळी देवयानी थांबली होती, पण मग रात्रभर मीच होते. कशी आहे तब्येत? रिचा बरी आहे आता. थँक गॉड. नाही म्हटलं तरी टेन्शन होतच. हो, आणि त्यातून रात्री राहावं लागलं ना तुम्हाला. हो ना. ओके, बाय. बाय. सॉरी, पूनमचा फोन. Are you still worried, Saurabh? व्हॉट फॉर? अवंतिका सुखरूप घरी आली नसेल म्हणून? नाही, असं काही नाहीये. कोणी सांगितलं? नाही, तिची काळजी नाही वाटत आहे मला. पण ती आर्याला अशी सोडून गेली कशी इतका वेळ, ह्याचं आश्चर्य वाटतं मला. आणि तेही रुक्मिणीच्या देखरेखीखाली सोडून गेली. फोन करून बघ ना मग. म्हणजे आर्य व्यवस्थित आहे की नाही ते बघायला. तिला करू? हो, कर ना.
आउट ऑफ कव्हरेज एरिया असं सांगतोय. बघ घरी लावून बघ ना. हॅलो हॅलो, हा रुक्मिणीबाई, कोण? सौरभ दादा? अवंतिका आल्या का? नाही, आताशी निघाल्या असतील त्या. कुठून? अहो गावाला नव्हते का गेल्या? अजून आल्या नाही? तिथे राहिल्या? नाही, म्हणजे रात्री फोन आला होता की तिथेच राहावं लागणार आहे म्हणून. आर्य कसं आहे? ठीक आहे, त्याचा काय बी त्रास नाही, काही काळजी करू नका. ओके, ठीक आहे. काय झालं रे? काही नाही, तिला तिकडे साईटवरच राहावं लागलं कामानिमित्त. राहावं लागलं अचानक? हां, काहीतरी काम निघालं असेल. मी काय फार डिटेलमध्ये विचारलं नाही रुक्मिणीला. आणि आय मीन इट्स हर लाईफ, व्हाय शुड आय बॉदर? आर यू शुअर सौरभ? व्हॉट डू यू मीन? ते सौरभ, अवंतिकाला तिच्या बॉस बरोबर कामानिमित्त का होईना पण एक रात्रभर राहावं लागलं. याचा तुला त्रास होत नाहीये सौरभ? कशासाठी? फॉर व्हॉट? मला जायचंय, माझी मीटिंग आहे. मी आंघोळीला जातो. तयार होतो. एक मच्युअर्ड आणि प्रोफेशनल मुलगी आहे. तिला बरोबर कळतं बरं काय वाईट काय. मी कशाला भाऊ करून घेऊ त्याचा? सौरभ, मला खरंच प्रामाणिकपणे वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या लाईटली घेऊन तू पुन्हा अवंतिकाला गमावून बसशील. हाय, बोल. हॅलो रिचा, हाव आर यू नाव? आय एम फाईन. ओके. चक्क फेऱ्या मारतीये, कंटाळले. आय एम सॉरी, पण मला आज येता नाही आलं. अगं इट्स ओके, माझ्यामुळे तुला उगाच उलटं सुलटं यावं लागतं. नो प्रॉब्लेम. नाही ग, तसं नाही. मला आज ऑफिसमध्ये यायला लागलं. शशांक भाऊजी नाही आहेत ना? नाही आहेत म्हणजे आज परत कुठे गेलेत? परत कुठे जाणार? अगं असं काय करतेस? काल साईट वरती गेला होता ना शशांक? साईट वरून परत आले तर दुसरीकडे कुठे जातील ना? म्हणजे काल साईट बघायला गेलेले शशांक भाऊजी अजून परतच आलेले नाहीयेत. परतलाच नाहीये? काल साईट वरती गेला तो, पण मग आहे कुठे? आपल्या फार्म हाऊसवर. शशांक फार्म हाऊस वरती थांबला रात्रभर? साईट म्हणे फार्म हाऊसच्या जवळ होती. आणि ती अवंतिका? ती कुठे जाणार? म्हणजे ती पण फार्म हाऊस वरच राहिली? हो मग. आणि स्टोरी तर अशी काही बनवली आहे ना, वादळामुळे झाडं पडली आणि रस्ता ब्लॉक झाला म्हणून येता आलं नाही वगैरे वगैरे. म्हणजे शशांक नेरुरकर फार्म हाऊस वरती ओव्हरनाईट राहिले त्यांच्या एका इंटरेस्टिंग फिमेल कलीग बरोबर. पुन्हा हे सगळं प्रकरण मला जरा वेगळंच वाटतंय. नक्कीच काहीतरी पाणी मुरतंय. या सगळ्या प्रकरणाचा तपास लावायलाच हवा, नाहीतर हे सगळं डोईजड होऊन बसणार आहे.
ते फार पुढे जाण्याआधीच उखडून टाकणं योग्य आहे असं नाही का वाटत तुला रिचा? युअर राईट. आय कॅनॉट अफोर्ड टू लूज शशांक ना. आता शशांक माझ्या हातातून निसटता कामा नये. पूनम, मला तुझी मदत लागेल. हो शुअर.